जय शिवराय मित्रांनो, आपण आज आलो आहोत मराठ्यांची पहिली राजधानी किल्ले राजगड. एकटा झालोय, पार्टनरला थोडा प्रॉब्लेम आला त्यामुळे तो काय करू शकला नाही. स्टार्टिंग केली ट्रॅकला 12:30 वाजले. गर्दी आहे, खूप लोक जात आहेत. पण आताच माझी वाट लागली. पाऊस पडला इथे, थोडी घसरण आहे, पण लोकांची गर्दी कमी नाही आहे की लोक माघारी जात आहेत. मी वर चाललोय, तर मला माहीत नाही नक्की किती वेळ लागेल वर जायला, रिटर्न खाली यायला, आणि तिथून पुढे माझ्या घरी जायला. आता कळलं मला ते, पण जाऊ द्या. कंटाळतात बसले. ऊन आहे पण झाडे असल्या कारणाने उन्हाचा काही फरक एवढा तर मला जाणवत नाही. बघूया, नेक्स्ट टाइम मित्रासोबत येण्याचा प्रयत्न करूया. पण काय होतंय, मित्र म्हणजे लाखाचे नखरे. पप्पा कावतात, माझी काम वगैरे, तरी बघ लोक कंटाळत आहेत. विषय असा आहे, थांबला की थांबला, अंगार पडलं की परत वर जावं वाटत. त्यामुळं हळूहळू आपलं जात राहणे. फक्त एकच पाण्याची बॉटल आणली, तीच मला पुरवून वापरायची. त्या टाईपमध्ये रस्ता जाण्यासाठी दोन्हीकडे झाडे असल्यामुळे उन्हाचा काही एवढा फरक पडत नाही, फक्त चालत राहणे. लोक येत आहेत पटपट. काही लोकांनी तिथे पाण्याच्या बॉटल ठेवलेत का नंतर टाकलेत ते काय माहीत नाही, पण पाण्याच्या बॉटलीत भरलेले. हे बघा, आपली राजधानी होती. असे 2 शॉर्टकट निघतात, ह्या मार्गे जायचं की ह्या मार्गे जायचं, पण शॉर्टकट चूज करू. आता एडिट कुठे करायचं आम्हाला पण शिकव, आम्ही नुसतंच बनवून ठेवले. ए बघ हा ब्लॉगर आहे काय मी पण स्टार्टच केली आत्ताची. नाही आय थिंक मी 15% भार केला. लोक असे घामाळलेत, कंटाळलेत. पाण्याची बॉटल एकच आणली, त्यामुळे आपण ती जपून व्हिडिओवर निघालो वापरायला हवी. जास्त पाणी पिलं तर येताना अशी काही गरज नाही लागत, आणि घरी जायची काय असते. बघूया, मराठ्यांची पहिली राजधानी किल्ले राजगड. जय भवानी. मी आलो एकटा, नेक्स्ट टाइम असं बघून वाटतंय मित्रांसोबत पुन्हा एकदा हा ट्रेक केलाच पाहिजे. ही एक भारी गोष्ट आहे.
की प्रत्येक गडावर इथल्या व्यवस्थापनाने केली पाहिजे. कचरा टाकण्यासाठी कचरा कोंडी जरा डिफिकल्ट त्याच्या लागतोय, एवढा पण नाही, पण पाऊस जर असता तर खूप वाट लागली असती चढण्यासाठी. अजून मला तर वाटतंय मी अजून 50% झालोय ते आले नाही होते सर. सलग अर्धा तास झालं चालतोय. जवळ दिसतोय पण जवळ नाही. थांबावं म्हणतोय पण थांबलो की वाट लागेल, परत जाऊ वाटायचं नाही. काही लोक सजेशन देतात की एका दिवसात होणार नाही हा गड पूर्ण एक्सप्लोअर करून, पण जेवढा होईल तेवढा होईल करण्याचा आपण प्रयत्न करूया. पोचलोय आपण बुरुंज लागला. पायऱ्यांवर सगळ्यात जास्त वाट लागते. वर तर खूप मोठा आहे, तरी बघूया. मला ऐकू आलं नाही का? पाली दरवाजा सगळा थकवा दूर झाल्यासारखं वाटतंय, कारण की आपण आता एंट्री मारतोय पाली दरवाजा. इतकं भारी वाटतं इथं, चढण्याचा सगळा थकवा दूर झाल्यागत वाटते वर आल्यावरती. खिडकी सारखं एक्झॅक्टली त्याला काय म्हणतात मला माहित नाही. पाहणी करण्यासाठी बॅगेत ठेवायचे नाही, हातात ठेवायचे. हा मेन दरवाजा मला वाटतो, तिथे जाऊन बघूया तिथे. पण खरंच एकदा तरी राजगड रायगडला पण लोकांनी भेट दिलीच पाहिजे, एकदा तरी. इथलं कुठं इथं बघ धडक देऊ नये म्हणून मोठे खेळे. वर आलोय, पहिलं तळ इथं दिसलंय मला. अजून वर पण आहे, वर जायचंय आपल्याला अजून. तिथे किती वेळ लागतो माहिती, इकडं फिरून यावं. हॉटेल आहे वाटतं. लोक सांगत होती मला की वर पाणी मिळत नाही, पाणी जपून वापरा. काहीतरी आता रविवार असल्या कारणाने पब्लिक राहणारच. बालेकिल्ला जाऊन येऊ का तो?
इकडे सुरूची माची इकडे जायला पण आपण आय थिंक पहिले इकडे जाऊया. इकडे जाऊ मग तिकडे जाऊया. ठीक आहे. येताना मला एवढं कंटाळा आलेला. जेवण फक्त मी घरीच केलं. येताना काहीतरी आणायला पाहिजे होतं. माझ्यात पुढे घेऊ हे बघ मूर्खाचा बाजार. कचरा करू नका रे किल्ल्यावर. आता येऊ नका. मित्रांनो आपण चाललोय संजीवनी माची. जरा जंगल टाईप आहे रे. हिरवळ माझा तर सगळा थकवा निघून गेलाय घर बघून. ठीक आहे जाऊया. जरा डेंजर वाटते. पूर्ण जंगलात चालल्यासारखं वाटते. आत्ता तरी मी एकटाच चालू आहे तिथे. लोक असावीत तिथे एखाद दुसरा व्हिडिओ नाही तर फोटो करायला. तरी बघूया. भीती अशी माझी मेलेली म्हणजे एकटाचा जायचं या ठिकाणी. कोण असेल नसेल काय होईल ते होईल. काय होणार आहे. कमळगड वाईमध्ये पण एकटाच गेलेलो. पण तिथं पूर्ण जंगल एरिया होता. इथे पण आहे पण तिथं पहिल्यांदाच गेलो ना. जरा भीती वाटलेली मला पण आता नाही काय वाटत. एकटा तर एकटा. जो होगा देखा जाएगा. चलो. तर दिसतंय चालतोय. वर गडावर फक्त एकच काम करावं. पाणी घेऊन या. एक वेळ जेवण आणलं नाही तरी चालेल. म्हणजे वर मिळतं थोडं कॉस्टली असतं पण ते खालून वर येतात त्यामुळं कॉस्टली म्हणता येणार नाही त्यांना. स्पॉट मित्रासोबत येणार होतो मी पण ॲटिट्यूड. मला काम आहे. एक आठवडा झालं प्लॅनिंग चाललेलं आमचं की बाबा जाऊया. काम काय मी पण करतो. सोमवार ते शनिवार काम करायचं. एकच दिवस गावतो. जगून घ्यायचं त्यातच. म्हणजे घरच्या जबाबदाऱ्या बी पाडायच्या. रविवार आपला दिवस. आपल्याला मनाला वाटेल ते करायचं. मग काही असो म्हणजे काही नाही पण फिरा रे परत हे होई परत नाही. 40-50 वयात म्हणणार आहे का कोण. स्वतः बी जायची मनस्थिती नसणार आहे. पाय दुखणार गुडघे दुखणार. आत्ताच तरुण वय फिरून घ्या. कोण नाही आलं एकटे जावं. काय त्यात एवढं काय खर्च होतो. गाडी माझी स्प्लेंडर. सगळे म्हणते स्पोर्ट बाईक पाहिजे गाडी. माझी स्प्लेंडर गाडी. 400 रुपयाचं पेट्रोल टाकलं. 134 किलोमीटर आहे. एक घरूनच पाण्याची बॉटल घेतली मी आता. तीच वापरतोय. जास्त एकदम पाणी पित नाही. गोड. जाताना थोडंसं नाश्ता करायचा. घरी जाऊन जेवण झालं. 400-500 रुपयात तुम्ही माघारी सातारावर. पूर्ण असाच हिरवळ. मी गडाच्या कडेकडेनं चालतो. पोचतोय आय थिंक थोडा वेळ. जरा लोक दिसायला लागलीत मला. बघूया. एकटा आले की
एकटा आलं तरी काही नाही, एवढं काही वाटत नाही. ग्रुप असला की मज्जा येते माहिती आहे, बरोबर आहे. पण ग्रुप असला की बाकीच्या लोकांची कारणं असतातच. पैसे नाही आहेत, घरची पाठवत नाही आहेत, मला काम आहे, एक्सपेक्टेशन कोणाकडून ठेवू नये लोकांनी, मग त्रास होतो. एकटंच निघायचं, आलं तर आला तर गेला. म्हणजे सोबतचा आपल्यासोबत आला तर आला, नाही तर गेला उडत. एकटं जाऊ. आय थिंक मी आलो इथं जुनी माचीला. हे वाव, घराची सवली पडल्यागत वाटतं. एकटं आल्यानं काय होतं माहिती आहे का, सेल्फ कॉन्फिडन्स इतका वाढतो, इतका आपल्यात कॉन्फिडन्स येतो की इमॅजिन पण सुद्धा तुम्ही करू शकत नाही. म्हणजे बोलताना किंवा एखाद्या ठिकाणी जाताना जी भीती वाटते ना, ती भीती मरून जाते. कळलं का? काय होणार आहे एकटा आलं समजा, लोक भेटतात, एकटा जाऊ वय, काय होणार आहे? जीव जाण्याच्या पलीकडे असं काय होणार आहे? हां, तू कुठल्या अंबानीच्या घरातला की तुझ्या 1000-2000ची प्रॉपर्टी वाया जाणार आहे? हां, निघायचं एकटं, सुटायचं, पाहिजे तर जायचं. फक्त गाड्या पैसे थोडेसे घेऊन जा, लय नाही, 1000-2000 रुपये असली बाद झाली. धाब्यावर जेव्हा असं नाही, फळं घे, 50 रुपयाची ती फळं घेतली ना, केळी 1 डझन मिळतात. दिवसभर खायचं टेन्शन नाही, 50 रुपये का मुख्य होऊन जाईल तुझं. समजलं का? त्यामुळं कारणं देऊ नका, फिरा. ते आलो आपण, काय इथे लिहिले, सदर. सदर म्हणजे मला माहीत नाही, सॉरी, कुणाला माहीत असलं तर सांगा. सदर म्हणजे काय? असा आहे आपला राजगड, राजासारखा. संजीवनी माटी, तटबंदी, एक फोटोच बनताय ना भाई. मित्रांनो, हे काय माहिती आहे का? महाराजांच्या काळातल्या चक्री तोफा. म्हणजे शत्रू दुसऱ्या अँगलने जरी आला ना, तरी याच्यामुळे तोफा फिरवायला याच्यात अटॅक करायला यायचा. बघायला मिळत नाही. आपण संजीवनी माची केली, आता आपण बाले किल्ल्यावर जाणार. बाले किल्ला मार्ग कसा आहे, 1-2 जणांना विचारलं, आता एक गर्दी आहे, मग माझी स्पॉट पूर्ण सगळे बघून होणार नाही. होईल तेवढ्या करण्याचा प्रयत्न करतोय मी. नाही झालं तर परत येऊ, काय ते तेवढं. ठीक आहे, लोक जास्त खाली येत आहे आणि जगाच्या मागे वर चाललंय. आता गारवा बरं वाटतंय. भूक अशी लागली नाही, ते खायची गरज आहे. पाणी काय मी अजून पिलं नाही, 2 घोट पाणी पिलं मागाशी. पाणी जपून वापरा. गडावर फक्त पाण्याची कमतरता आहे. खायला भेटेल तुम्हाला, पाणीच जरा. प्रयत्न करतोय जायचा पटपट.
कारण की जेवढ्या लवकर जाईन तेवढ्या लवकर खाली पण पोचेन. खाली पोचलो तर तेवढ्या लवकर घरीसुद्धा जाण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. एक 7-8 वाजेपर्यंत घरी पोचलो तर ओके आहे, काही प्रॉब्लेम नाही. लेट बोलणार नाही कोण, पण 7-8 वाजेपर्यंत घरी पोचलंच पाहिजे. पायांची आगाग होते. पण बाले किल्ल्यावर चढण्यासाठी एक नंबर असं वाटतंय का माहिती आहे का? कडेकडेने झाडी, ऊन काय लागत नाही, गारवा आहे आणि भारी वाटतंय. आमचा पण ग्रुप आहे, पण 2 मुंबई, एक सातारा, इकडे तिकडे लवकर जाणं होत नाही. झालेलं आहे. माझा डिसिजन चुकला की बरोबर मला समजत नाही. चढण्यासाठी पण गर्दी आणि उतरण्यासाठी पण गर्दी. वाट लागणार आहे, वाट. हे भेटूया. जाण्यासाठी गर्दी. बाले किल्ल्यावर काय मी गेलो नाही. खूप ट्रॅफिक आहे. लोक म्हणली जाऊ नको, 2-1 तास लागतील खाली उतरायला. घोषणा देत आहेत, जोश येतो घोषणा दिल्यावर. पण वेळ आपल्याकडे कमी आहे, त्यामुळं आपण माची करायला जाऊ. डिसिजन बरोबर घेतला की चुकीचा मला नाही माहीत. फक्त वर जर 2 तास लागणार असले, आत्ता वाजले 3, उतरायलाच मला 7 वाजले असते गाड्यावर. म्हटलं माची करून यावी. ठीक आहे, बघूया. आत्ता एका मुलीनं काहीतरी खाल्लं आणि कचरा दिला टाकून खाली. म्हटलं काय तायडे, काय बोलता आलं नाही, बारीक होती. पण घरच्यांनी आपलं शिकवलं पाहिजे, कचरा कुठं पण टाकून. खास करून गडी किल्ल्यांवर आल्यावर इथेच खायचं, नाही तर घाण करायची. इथं येऊ नका ना, बरोबर आहे ना. जाऊ दे. माझ्यात एवढी ताकद कुठून आली मला समजत नाही. खरंच आयुष्यात एकदा तरी राजगड रायगड करायलाच हवा. जायचा प्रयत्न करतोय, पण भारी वाटते. कंटाळा नाही, काही नाही. 12 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत नुसता चालतं, पण अजिबात कंटाळा नाही की थकवा नाही. मस्त वाटतं, एकदम मस्त, भारी. आपल्याकडं आता जायचंय नेड्याकडं, आणि इतका बेकार रोड आहे, मला चालण्यास स्लिप होतंय. पूर्ण उतार आहे. ट्राय करतोय आपण जायचं. पडलो ना चक्कण्यावर जाईल. बूट ग्रिपचा आपला, त्यामुळं काय वाटत नाही. ट्राय करूया. पडले नैसर्गिक नुसत्या वाऱ्यानं. मित्रांनो, पूर्ण स्टॅमिना संपला आहे माझा आणि मी अजून गडावरच आहे. 3:15 वाजले. कसं पण करून मला 4:30-5 वाजता खाली उतरावंच लागेल. भूक लागली. भूक काहीतरी खायला आहे का? आहे, खातो काहीतरी. ठीक आहे, चला. जय शिवराय. 20 मिनिटात खाली. अंग इतकं गरम झालंय
असं वाटतं आग लागेल आता. चला थांबायचा वेळ नाही आपल्याकडे. सटकू. बाय बाय. शिवाचं घेतलं